मित्रांनो, आपण हे जे बघत आहे जालना शहरातील अतिशय प्रसिद्ध असे पंचमुखी महादेव मंदिर आहे। पंचमुखी महादेव मंदिराचं जर आपण इतिहास बघितला तर साधारण 300 ते 400 वर्ष जुनं हे मंदिर मानलं जातं। कारण की जसे माझे आजोबा होते स्वर्गीय गोविंदरावजी खर्डेकर, माझे आजोबा मला सांगायची की हे गोसाई किंवा गिरी महाराज जे मठ आहेत की त्या लोकांचं हे मठ आहे। आणि आम्ही लहानपणी या मंदिरात आलो तर विहिरीमधून पायऱ्याची विहीर होती आणि त्या विहिरीमधून पाणी काढायचो, महादेवाची पूजा करायचो। तेव्हापासून एक कुतूहल आणि उत्सुकता होती की खरंच या मठामध्ये या मंदिरामध्ये विहीर आहे का पायऱ्याची, आणि ती आपल्याला बघता येईल का। ती योगायोगाने आज मला दिसली आणि सहज करावा म्हणून एक व्हिडिओ केला। मित्रांनो, अतिशय जुना हा मठ आहे की जसं जालना शहरामध्ये आपण बघतो की गिरी किंवा गोसाई महाराजाचे काही मठ मंदिर दिसतात, तसं एक स्मशानभूमीचा एक गिरी महाराजाचा एक आखाडा आहे। त्यानंतर नाथजोगी समाज जो आहे, नाथजोगी म्हणजे नाथबाबाचा गणपती आपण ज्याला म्हणतो, बुधवारचा गणपती जालना शहराच्या सदर बाजारावर असलेला तो एक आहे। त्यानंतर बाबाजीची कुटी, असे काही 3-4 आखाडे या जालना शहरामध्ये आहेत। असा पंचमुखी महादेव आहे। पंचमुखी महादेव अतिशय जुना आहे, ऐतिहासिक मंदिर आहे, भव्यदिव्य असं प्रवेशद्वार आहे, अतिशय मोठं मंदिर आहे। आणि याच मंदिरात आहे पंचमुखी महादेव। आजूबाजूला काही देवस्थान पण आता नवीन बसवलेले आहेत, पण जुनी बारवसुद्धा आज या मंदिरामध्ये बघायला भेटते। आणि या मंदिराच्या पंचमुखी महादेवाच्या खालीच आहे एक जुनं गर्भगृह की ज्याच्यामध्ये आहे की जुनी महादेवाची पिंड, असं म्हणतात की कोणी इथं कधी नाग पण येतो महादेवाच्या पिंडीवर। मित्रांनो, अतिशय जुन्या समाधी या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात की जाणकार आणि माहितीदारांच्या मते असं म्हणतात की किशोरानंद महाराज हे शेवटचे स्वामी इथं बघायला मिळाले। आणि त्यानंतर जंगम स्वामी ज्याला म्हणतात की वसंत नावाचा जंगम स्वामी हा साधारण 1998-2000 पर्यंत इथं बघायला मिळाला। त्यानंतर ही परंपरा कुठेतरी खंडित झाली आणि ही गुरु परंपरा कुठेतरी संपली आणि त्यानंतर हे फक्त पंचमुखी महादेव याच नावाने ओळखलं जाऊ लागलं। असं जालना शहरातील अतिशय महत्त्व आणि ऐतिहासिक असलेलं ठिकाण श्री पंचमुखी महादेव।